नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ ॲनालिसिस करत होतो आणि आजचा बघू शकता की 4 आपले विषय झालेले आहे. आता इकॉनॉमिक्स आपला काल झालेला होता आणि बघू शकता नवीन वर्षाची सुरुवात आपण बघू शकता की डायरेक्टली लाईव्ह लेक्चरनी पण केली, PYQ सिरीजनी पण केली, तसेच ऑफलाईनमध्ये लेक्चर पण आपल्याला झालेलं आहे आणि असाच बघू शकता हा रिदम आपल्याला कंटिन्युअस ठेवायचा आहे, आपली निवड होत नाही तोपर्यंत. आणि लक्षात ठेवायचं की आता जे सायन्सचं जे PYQ आहे, आता मोस्टली जे सायन्समध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत जे पूर्वी 2014-15 या काळात पण विचारलेले गेलेले आहेत. मग तिकडले थोडंफार जे प्रश्न राहिले आहेत आपण ते पण सेट उचलून घेऊन येणार आहोत. कारण 9 नोव्हेंबरची जर राज्यसेवा पूर्व परीक्षा आपल्याला दिसली, आपल्याला जर आपण सायन्सचे प्रश्न बघितले तर थोडंफार कुठेतरी आपल्याला तो बॅकग्राऊंड दिसतो की 2015 ते 2020च्या पूर्वीचे जे प्रश्न पत्रिके आपण ॲनालिसिस केले, तर त्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला बघू शकता की स्टेट बोर्ड NCERT बेस्ड होते. आणि म्हणून त्याच रिलेटेड जे प्रश्न जे इथून पूर्वी पण विचारण्यात आले तसलेच आपण प्रश्न आज डिस्कस करणार आहोत, जे थोडेफार मेन्सला पण आलेले आहेत, प्रिलिम्सला पण आलेले आहेत. तर चला सायन्सचं आपलं जे बाकी होता ते आपण सुरू करूया. चला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दूरदृष्टी दोष हा बही वक्र भिंग वापरून दूर करता येतो, बरोबर आहे. लॉंग साइटेडनेस इज करेक्टली बाय कॉन्व्हेक्स लेन्स. लांबचं जर दिसत नसेल तर कॉन्व्हेक्स लेन्स लावतात आणि त्याच्याने मग आपल्याला दिसायला लागतं. येस, तर राईट आहे. राईट आहे मीन्स हा गेला, हा गेला. लघुदृष्ट दोष हा बहिवक्रीय विंग वापरून दूर करता येतो, नाही ना ना ना, हा नाही. आंतरिक विंग वापरून हे करता येतो. कॉन्केव्ह लेन्स लावतात आपण, जर जवळचं दिसत नसेल तर कॉन्केव्ह आणि लांबचं दिसत नसेल तर कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स. म्हणून बघू शकता ड आणि इज द राईट आन्सर. प्रश्न बघू शकता चांगला दिलेला आहे, पण त्यांनी जर कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह जर तुम्हाला माहित असेल तर लक्षात ठेवायचं, कॉन्व्हेक्स नेहमी लॉंगसाठी येतो आणि कॉन्केव्ह नेहमी शॉर्ट साइटेडनेससाठी येतो. म्हणजे आणि ड विल बी द राईट आन्सर. येस. नेक्स्ट, जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले 10 ग्रॅम पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते ते काढा. पाण्याचा विशेष उष्णता, ठीक आहे, तर Q इज इक्वल टू MC इंटू डेल्टा टी असा जो फॉर्म्युला आहे. M म्हणजे मास, मास म्हणजे किती आहे? 10 ग्रॅम. 10 ग्रॅम जर आपण किलोमध्ये गेलो तर 0.01 मल्टिप्लाय C म्हणजे क्षमता, जे उष्णतेचे कॅपॅसिटी काय, हीट कॅपॅसिटी 4200 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. आता डेल्टा टी म्हणजे किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आणि हाताचे तापमान 30, म्हणजे 100 मायनस जर 30 केलं तर 70 डिग्री सेल्सिअस येते. मग इथून 70, हे जर प्रॉपरली जर 7 2 जा 14 7 4 जा 28 2 पॉईंट आणि इथं 1 1 ॲड होणार, म्हणजे 2940 जूल्स येते. आहे का ऑप्शनमध्ये? किलो जूल्समध्ये दिले, किलो जूल्समध्ये मग डायरेक्टली लक्षात ठेवा 3 हे पाटी म्हणजे 2.94. ऑप्शन क्रमांक 4 विल बी द आन्सर. हे आता प्युअर सायन्सचे प्रश्न आहेत. असे मला वाटते की जर नाही येत असतील तर सोडूनच द्यावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. चला नेक्स्ट, जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते? म्हणजे हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये हे जर पाणी वरनं खाली पडणार असेल म्हणजे पाणीमध्ये काय पोटेन्शियल एनर्जी असणारच. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा असणारच, म्हणजे स्थितीज ऊर्जापासून मग फ्लोईंग होते कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिमान ऊर्जा आणि मग विद्युत, म्हणजे इट इज सेकंड ऑप्शन. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीपासून कायनेटिक एनर्जी, कायनेटिकपासून इलेक्ट्रिकल एनर्जी. येस, दॅट इज हायड्रो पॉवर स्टेशन. नेक्स्ट, Sb ही या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. सिओबोर्गियम, अँटीमनी, आर्सेनिक, वरीलपैकी कोणती नाही? तर Sb लक्षात ठेवा, अँटीमनीचं जे आहे ते सिम्बल आहे Sb. येस. ओझोनचा स्तर नष्ट होण्याचे मागचे कारण काय? नैसर्गिक सूत्रापासून तयार होणारे NO आणि NO2. येस, परफेक्ट. क्लोरोफ्लोरोकार्बन्स पासून तयार होणारा Cl, क्लोरीन. येस, दोन्ही पण हे आहे, आणि ब दोन्ही राईट आहेत. सायन्सचे प्रश्न असेच असतात, स्टॅटिक असतात. माहीत असलं तर माहीत असलं, नाही माहीत असलं तर नाही माहीत असलं. येस, 10 सेकंड आहे, 1 मिनिट. येस, क्लिअर, ओके. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्यांचे संयुग अष्टकाचा विस्तार झाला आहे? म्हणजे इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज द सेंट्रल ॲटम हॅव एक्सपांडेड ऑक्टेट? 8 ऑक्टेट मीन्स 8 होतं, आणि मग ह्याचं जर बघितलं तर BRF5 आणि BRF3 दोन्हीमध्ये आहे. दोन्ही इज द राईट आन्सर, म्हणजे बोथ 1 and 2. येस. तर हा प्रॉपरली केमिस्ट्रीचा आणि भरपूर डेप्थमधला आहे. डिफिकल्ट प्रश्नांमध्येच येणार, सोडून टाकायचा असले प्रश्न. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश या प्राणी वर्गात मोडतात? सोपा प्रश्न आहे. प्रोटोथेरिया, थेरिया, युथेरिया,
मेटाथेरिया. लक्षात ठेवा, प्रोटोथेरिया आहे जे अंडी घालणारे जे प्राणी असतात. एग लेईंग मॅमल्सला आपण प्रोटोथेरियामध्ये ॲनिमल ग्रुपमध्ये टाकलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशनवर एक ना एक प्रश्न आपल्याला दिसतोच 15च्या सेटमध्ये. म्हणजे एग लेईंग मॅमल्स, अंडी घालणारे सस्तन प्राणी प्रोटोथेरियामध्येच आहेत, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, पचनक्रियेचा याच्यात अभाव असतो. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम इज लॅकिंग इन लिव्हर फ्लूक, टेपवर्म, ॲस्कॅरिसिस, अर्थवर्म. कशाच असतात तर टेपवर्ममध्ये आहे की डायजेस्टिव्ह सिस्टम नसतो. बाकी अर्थवर्मचा डिसेक्शन जर 11वी 12वीला केलं असेल तर अर्थवर्म आपण फाडलं असेल, कॉकरोच पण फाडलं असेल, त्याच्यात आपण डायजेस्टिव्ह सिस्टम बघतो. लिव्हर फ्लूकमध्ये पण असतं, ॲस्कॅरिसिसमध्ये असतं. फक्त टेपवर्ममध्ये आहे जी टेपवर्ममध्ये डायरेक्ट डायजेस्टिव्ह सिस्टम नसतं. नेक्स्ट, फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणत्यात सर्वोत्तम वेळ आहे? सकाळ, संध्याकाळ, दुपार या मध्यरात्री? तर लक्षात ठेवा मध्यरात्री. फिलेरियासिस बेस्ट टाइम टू हॅव ब्लड टेस्ट फॉर फिलेरियासिस मध्यरात्री. हा बघू शकता, हा प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. कुठेतरी मेन्सला पण ऑलरेडी आपण केलेला होता आणि हा प्रिलिम्सचा पेपर आहे घटकाचा आणि तिथं पण हा रिपीट झालेला आहे. नेक्स्ट, मावा किंवा तुडतुडे किडे हे कोणत्या ऑर्डरमध्ये गटामध्ये मोडतात? लीप हॉपर्स और जॅसिड्स बिलॉंग्स टू ऑर्डर कुठल्या? लेपिडोप्टेरा, कॉलिओप्टेरा, डिप्टेरा, हेमिप्टेरा? तर लक्षात ठेवा, इट इज हेमिप्टेरा. येस, लीप ऑफर्स और जॅसिड्स बिलॉंग्स टू हेमिप्टेरिया. हेमिप्टेरियामध्ये बिलॉंग करतात. हा प्रश्न बघू शकता, 15 प्रश्नांचा सेट होता. त्याच्यातले 10 सोपे होते, 5 थोडेफार आउट ऑफ द बॉक्स होते, कंटेक्स्ट होतं. हा पण सोपा प्रश्न आहे. अमरवेल ही वनस्पती डॅश वनस्पती आहे? कुजलेली, प्राणीज किंवा वनस्पतीजन्य पदार्थ वाढणारी, कीटकभक्षी, भांडे वनस्पती, खोडावर वाढणारी परजीवी? तर गोल्डन येल्लो कलर्ड ट्विंडर डॉडलर कस्कटा रेफ्लेक्सा रिझन म्हणजे काय आहे? तर लक्षात ठेवा, खोडावर वाढणारी परजीवी. येस, टोटल स्टेम पॅरिसाइट आहे. पॅरिसाइट ह्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन येलो कलर जर दिसलं तर पॅरिसाइट लक्षात असलं पाहिजे आपल्याला. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती डॅश इज द स्मॉलेस्ट अमंग द एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्समध्ये बघूया वोल्फिया. वोल्फिया इज द सर्वात लहान, म्हणजे स्मॉलेस्ट अमंग द एंजिओस्पर्म जर आलं तर वोल्फियाच लक्षात ठेवायचं आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन आणि ह्याच्यावर प्लांटमध्ये भरपूर सारे प्रश्न आले त्या घटकाच्या पूर्व परीक्षेमध्ये. मला वाटतं हा 2017चा का 18चा पेपर आहे. येस, वोल्फिया, एंजिओस्पर्म, वोल्फिया. आणि गोल्डन येलो कलर्ड ट्विंडर डॉडलर बघू शकता की टोटल स्टेम पॅरासाइट. नेक्स्ट, अयोग्य नाही, मला आज लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे थोडाफार इश्यू होता. आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेली आहेत. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत आपल्याला ते ओळखायचं आहे. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. येस, सूक्ष्म मायक्रोन्यूट्रिएंट आहे. जास्त पण खाऊन नाही चालत आपल्याला. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, हे चुकीचं आहे. ए डी ई के आर फॅट सोल्युबल आणि बी अँड सी कॉम्प्लेक्स आर वॉटर सोल्युबल, म्हणून सेकंड चुकीचं आहे. म्हणजे जर ब काढला आपण, ब इकडे आहे, ब काढू, अ हिथं आहे, अ हिथं आहे, हे पण काढू, कारण अ तर राईटच आहे. नेक्स्ट, स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 किलो कॅलरीज प्रति ग्रॅम असतो. कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ लिपिड्स इज 9.3 kg पर ग्रॅम. चला, माहित नाही तर लक्षात, नेक्स्ट वर झाले. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. येस, डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी कॉजेस स्कर्वी, म्हणजे डी पण राईट आहे. म्हणजे एकच ऑप्शन असा आहे की जे सगळे सॅटिस्फाय करतो, अ क ड. मग आपल्याला लक्षात ठेवायचं कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ लिपिड्स इज 9.3 किलो कॅलरीज पर ग्रॅम. हे आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटली आपल्याला PYQ मधनं. व्हिटॅमिन सी मुळे स्कर्वी होतो माहिती आहे, आणि मायक्रोन्यूट्रॉन कॉपर आहे माहिती आहे. येस, चला नेक्स्ट. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टमाइन हे रसायन स्रावित करतात? विच सेल्स इन द ह्युमन बॉडी रिलीज हिस्टमाइन इन रिस्पॉन्स टू अन इन्फेक्शन? मास्ट पेशी, लाल रक्तपेशी, लिम्फोसाइट, मोनोसाइट. मोनोसाइट, लिम्फोसाइट, लाल रक्तपेशी आहेच नाही, इट इज मास्ट पेशी. मास्ट सेल्स जे आहेत, मस्त सेल्स लिहिले, म्हणजे आपण जर थोडीफार ग्रामीण भागात नसलं मस्त सेल्स ते बोलतील, पण मास्ट सेल्स त्याला आपण बोलतो. हिस्टमाइन इन रिस्पॉन्स टू अन इन्फेक्शन. चला नेक्स्ट. कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवा बंद केलेले फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थात आहेत? नाशवंत पदार्थ नाही, उपांत्य नाशवंत पदार्थ नाही, टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ वरीलपैकी कोणते नाही? तर लक्षात ठेवा, टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ. डब्बे पॅक बंद असतात जे सगळे व्हेजिटेबल्स, नॉन पेरिशेबल और शेल्फ स्टेबल फ्रूट. त्याची शेल्फ लाईफ जास्त असल्यामुळे बघू शकता की ते मार्केटमध्ये पण डायरेक्टली विकले जातात. येस,
परफेक्ट. चला पुढे जाऊया. भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या जोड्याला वा. हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, भूकंपाची तीव्रता, आवाजाची तीव्रता. आवाज डेसिबल मध्ये डेसिबल आहे, डेसिबल मध्ये वापरतो. ड चा एक इकडे आहे, इकडे आहे, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता भूकंपाची तीव्रता कशाने मापतो? रिक्टर स्केल तर नाही, मग सिस्मोमीटर दिलेला आहे. येस. सी चा 2 दोन्हीमध्ये आहेत. चला वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटर, वाऱ्याचा वेग जे आहे विंड स्पीड ॲनिमोमीटर मध्ये वापतो. ब चा 4 इकडे आहे. आणि त्याच्यानंतर हवेचा दाब बघू शकता बॅरोमीटर मधनं, एअर प्रेशर बॅरोमीटर मध्ये आपण वापरतो. एअर प्रेशर बॅरोमीटर मध्ये. ए चा 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इज द राईट आन्सर. येस. इथंच पाठ करा, ह्याच्यातला काही ना काहीतरी आपल्याला येईलच प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकरण होते. इंग्लिशमध्ये पण एकदा वाचूया. डिस्पर्शन ऑफ लाईट अरायझेस वेअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट. जर टेक्निकली बघितलं तर बरोबरच आहे. सर्व पदार्थ माध्यमे विकिरीकरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरीकरण करणारे नाही. म्हणजे ऑल मटेरियल मीडिया आर डिस्पर्सिव्ह, ओनली व्हॅक्यूम इज नॉन डिस्पर्सिव्ह. हा कन्फर्म राईट आहे. चला अ आणि ब दोन्ही इकडे राईट आहेत, लक्षात ठेवायचं आहे. मग फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला लक्षातच ठेवायचं. डिस्पर्शन ऑफ लाईट अरायझेस वेअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट. नेक्स्ट, मायोपिया हा लघु दृष्टी दोष असून तो या कारणांमुळे होते. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर नसते. हेच डायरेक्टली आहे. आपल्याला जवळचं दिसत नाही त्यालाच बोलतो मायोपिया. हायपरमेट्रोपिया म्हणजे लांबचं दिसत नाही, लॉंग साइडेडनेस. मायोपिया जवळचं दिसत नाही. काय होतं? इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट इज फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना अँड नॉट ऑन द रेटिना. जर रेटिनावर फॉर्म झालं तर परफेक्टली विजन होईल ना, मग ते हे इश्यू आहे. चला नेक्स्ट, सोडियम अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे, तर त्यामध्ये डॅश असतील. तर बघू शकता, जर मास नंबर मायनस जर ॲटॉमिक नंबर केलं तर आपल्याला डायरेक्ट न्यूट्रॉनची संख्या भेटते. म्हणजे 23 - 11 केलं तर 12 येते. म्हणजे 12 न्यूट्रॉन जिथं असतील तो आन्सर असणार. 11 न्यूट्रॉन आहे इथं, इथं न्यूट्रॉनच दिलेलं नाही, इथं 12 न्यूट्रॉन दिले, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन आणि मग तेच इलेक्ट्रॉन झालं. यस, परफेक्ट. ऑप्शन क्रमांक 3. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11 आणि मास नंबर इज 23. मग इट हॅज 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. झालं, संपलं. सोपं प्रश्न आहे. सीसॅटच्या पॅसेजमध्ये एकदा असला आलेले प्रश्न राज्यसेवेमध्ये. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? अमोनिया, क्लोरीन, नायट्रोजन, हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन सल्फाईडनी जास्तच होतो, क्लोरीनमुळे पण होतो, अमोनियामुळे पण होतो. लक्षात ठेवा, इट इज नायट्रोजनमुळे होत नाही. नायट्रोजन गॅस असा ॲटमॉस्फिअरमध्ये पण असतं, म्हणून त्याच्या वजहमुळे बघू शकता तर पोल्युशन होत नाही, म्हणजे प्रदूषण होत नाही. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमचा शुद्धीकरणात वापरतात? साबण, धुण्याचा सोडा, विरंजक चूर्ण या खाण्याचा सोडा. यस, इट इज लाईक धुण्याचा सोडा म्हणजे वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा जो आहे तो आपल्याला रिफायनिंग ऑफ पेट्रोलमध्ये वापरतात आणि त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस असं काहीतरी बोलतात. येस, रिफायनिंग ऑफ पेट्रोल वॉशिंग सोडा वापरतात. वॉशिंग सोडा. येस, वॉशिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट आणि बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे? Animals of which phylum contains open circulatory system? आर्थ्रोपोडा, ॲनालिडा, सायक्लोसोमॅटा, पायसेस. पायसेस तर मच्छी बिच्ची सगळं झालं. इट इज आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा ते असे कंटेन्स आहे ज्याचं ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे, लक्षात ठेवायचं. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आर्थ्रोपोडा. आता ह्याच्याबद्दल ना जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे तुम्ही एकदाच वाचा, सगळं तुमचं क्लिअर होऊन जाईल. आर्थ्रोपोडा ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, ए आणि ओ लक्षात ठेवा. आर्थ्रोपोडा ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. चला, सस्तन प्राण्यांचे प्रकार आणि उदाहरण. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रश्न आला. दात नसलेले उडणारा सस्तन प्राणी, थैली असलेले सस्तन प्राणी, मुंग्या खाणारा सस्तन प्राणी. तर लक्षात ठेवायचं आहे ह्याचा कसं आपण हे करू शकतो, बायफर्गेशन करू शकतो. तर दात नसलेलं जर आपण बघितलं तर ब्रॅडिपस. दात नसलेले म्हणजे सीचा जर 1 केला मार्क, 2 ऑप्शन आहेत, कारण दात नसलेल्या ब्रॅडिपस बोलतात तेवढं मला माहिती आहे. मुंग्या खाणारा सस्तन प्राण्याला आपण काय बोलतो? मनीस. येस, मनीस. मुंग्या खाणारा सस्तन प्राणीला मनीस बोलतो.
डीचं 3, यस, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आन्सर असणार आहे. आता समजा हे कुठेतरी नवीन प्रकारचा प्रश्न दिसलेला आहे, 2 कुठल्या तरी लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, मुंग्या खाणारा सस्तन प्राणी मनीज आपण बोलतो, मुंग्या खाणारा सस्तन प्राणी, आणि दात नसलेल्या ब्रॅडिपेस. त्यानंतर बाकी थैली असलेल्या सस्तन प्राणीला मॅक्रोपस, आणि उडणारा सस्तन प्राणी जे आहे टेरी टेरोपस टेटोपस टेटोपस टेरोपस दिलंय तर टेटोप्लस. एवढंच आपल्याला माहिती आहे की आंट इटर ॲनिमल आहे, त्याला मनीज बोलतात. मुंग्या खाणारा सस्तन प्राणी मनीज, यस. मुंग्या कोण खातं? मनीज खातो, लक्षात ठेवा. दात नसलेला ब्रॅडिपस. उडणारा पण लक्षात ठेवा, टेरिपस. टॅक्सोनॉमी या संज्ञेचा जनक ॲरिस्टॉटल, लिनियस, AP डी कॅन्डोले, प्लेटो. तर लक्षात ठेवा, आता एक असणार की एक पेक्षा जास्त असणार, तर लक्षात ठेवायचं आहे. 1 मिनिट. ओके, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे AP डी कॅन्डोले म्हणजे ओनली सी, फक्त क. आता हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, हा मेन्सला विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रिलिम्सला येऊ शकतो. द टर्म टॅक्सोनॉमी वॉज कॉइन्ड बाय AP डी कॅन्डोले, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, भातावरील खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतो? कॉपर, सोडियम, झिंक, मॉल्बिडियम. डेव्हलप्ड डेफिशियन्सी ऑफ विच मायक्रोन्यूट्रंट? खैरा डिझीज ऑन राईज झिंक, लक्षात ठेवा. खैरा डिझीज ऑन राईज इट इज ड्यू टू झिंक डिरेक्टली लक्षात ठेवायचं, झिंकमुळे होतो, येस. सहाय्यक प्राध्यापक आयोगाकडून लेटेस्ट इन्फॉर्मेशन येते ते एक एक करून. 80चं 3 झिंक. नेक्स्ट, वनस्पती गटाचे योग्य उदाहरण. वनस्पती गट उदाहरण शेवाळ, ब्रायोफायटा, टॅडोफायटा, अनावृत्ती बीज. तर लक्षात ठेवायचं आहे की लायकोपिडस, फ्युनरिया दिया आहे. फ्युनरियामध्ये जर आपण लक्षात गेलं तर ब्रायोफायटामध्ये फ्युनेरिया येणार, कारण BF करून माझा शॉर्टकट होता BF. जर बीचा 3 जर मार्क केला तर इकडं एकच आहे ऑप्शन. पण बाकीचे पण बघू. शेवाळमध्ये चॅलोमायडोमस म्हणजे ठीक आहे. क्लेमायडोमोनस परफेक्ट आहे. ब्रायोफायटा इज फ्युनेरिया, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर टेरडोफायटा लायकोपोडियम टेरडोफायटा परफेक्ट आहे. अनावृत्त बीज सायकस, येस. 4, 3, 2, 1 इज द राईट आन्सर. आता लक्षात ठेवायचं आहे, हा पण प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. मला लक्षात ठेवायचं आहे, अल्गे आहे जो चॅलोमायडोमोनस आहे. ब्रायोफायटा फ्युनेरिया, हा तर मी BF म्हणून लक्षात ठेवायचा. ब्रायोफाइट फ्युनेरिया, टेरडोफाइट लायकोपोडियम, जिम्नोस्पर्म सायकस. जिम्नोस्पर्म लक्षात ठेवा, सायकस GC जिम्नोस्पर्म सायकस छोटा आहे. अल्गे BF लक्षात ठेवा, ब्रायोफायटा फ्युनेरिया. खालीलपैकी वनस्पतीचे रोग व त्याचे कारकजीव यांची अयोग्य जोडी म्हणजे एक राईट दिलाय, बाकी म्हणजे एक रॉंग दिलाय, बाकी सगळे राईट आहेत. आयडेंटिफाय द रॉंग पॅड. लिंबू वर्गीय कॅकर, झॅन्थोमोनस सिट्री. हे मी इंग्लिशमध्ये वाचतो कारण सेमच ह्याच्यात दिलेलं आहे, आणि मग ते थोडं इंग्लिशमध्येच प्रॉपरली डेटा आपल्याला सायन्सचा माहिती आहे. सिट्रस कॅन्कर जे आहे झॅन्थोमोनस सिट्री, यस, कन्फर्म राईट आहे. रस्ट ऑफ व्हीट, पुकेनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी. हा प्रश्न आलेला आता, लक्षात ठेवायचा आहे. बाजरावर जे आहे सेरोस्पोरा पर्सोनोटा, नाही, सेरोस्पोरा पर्सोनोटा हा वेगळा काहीतरी आहे मला वाटतंय. बनाना या ह्याच्यात लाईट पोटॅटोवर येतो तो आहे, म्हणजे हाच चुकीचा आहे ॲक्च्युली. आणि शुगर केनवर जो येतो, साखरे आपल्या ऊसाच्या लाल पूज होण्यामध्ये, कोलिट्रोसियम फुलकॅटियम, यस. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. वीट जे आहे, रस्ट ऑफ वीट, पुकिना ग्रॅमिनेस ट्रिटिकी. सायट्रस कॅन्करला झॅन्थोमस सिट्री, कॅज्युअल ऑर्गॅनिझमचं नाव आहे, सगळ्यात लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, भारतीय हवाईच्या छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणती संस्था करते? आता एरियल फोटोग्राफीवर आहे, मी डिरेक्टली याचा आन्सरच सांगतो कारण एरियल फोटोग्राफी आपल्याला मेन्सला आहे. तर लक्षात ठेवायचं, IMD नाही आहे, इंडियन एअरफोर्स आहे, इंडियन एअर सर्वे आहे, त्याच्यानंतर आपलं NRSA आहे, येस. म्हणजे ABC इज द राईट आन्सर. IMD नाही, IMD क्लायमेटसाठी आहे. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो, त्याचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या कार्यासाठी होते? तर ह्याचं पण डिरेक्टली आपण जर आन्सर बघितलं तर फोटोग्राफीचं सर्वेक्षण करण्यासाठी, चित्रपट निर्मितीसाठी तर नाही होत. म्हणजे ब असेल जिथं ते खोडा, येस. मग झालं ना, एकच. सोपा प्रश्न आहे, बघू शकता. हे जे एरियल फोटोग्राफीमध्ये पण जे मेन्सला येतात, काय नाही, एक कुठला तरी फालतू ऑप्शन कट करायचे, आपल्याला आन्सर भेटतो.
कारण मग त्याच्यानंतर स्थलकृती नकाशे तयार करणे, पॉवर लाईन तपासणी, हे सगळं नाही होतं व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीमध्ये. मिथ्या वर्ण म्हणजे विच कलर इज युज्ड फॉर रीडिंग फॉल्स कलर कंपोजिट एरियल फोटोग्राफी ऑफ हेल्थी प्लांट्स. रेड कलर डिरेक्टली. फॉल्स कलर कंपोजिटसाठी एरियल फोटोग्राफीचे 3 प्रश्न होते, ते इग्नोर करा, आपल्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही. अशा प्रकारे बघू शकता की सायन्सचा आपण संपवलेला आहे. पुढच्या आठवड्यात सोमवारपासून बघू शकता आता राज्यसेवा मेन्सचेच काय काय आता आहे. 24चा आपण केलेला आहे, 23चा असेल, 22चा असेल, 21चा असेल, 20चा असेल आणि त्याच्याचबरोबर गट ब गट क चे मेन्सचे पण असतील. ऑलरेडी आपण केलेले होते, त्याच्यातले काय राहिले असतील तर ते करू. कारण राज्यसेवा मेन्सचेच आता जे आपले असणारे जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न तेच आपल्याचा क्वेश्चन बँक असणार आहे. म्हणून जे आहे जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत जेव्हा बघू शकता की पुढे गेलेली आहे तिथं त्यात नुसार बघू शकता की आपले जे आता जेवढं होईल या PYQ मधनं तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करू. अजून मला वाटते आपण 2200-2300 प्रश्नाच्या आसपास आजपर्यंत पोहोचलेलो आहोत. मला वाटते 11 आठवडे झाले आणि प्रत्येक आठवड्याला माझ्या हिशोबानं जर 40 200 म्हणजे 30चा जरी पकडला तर 200 प्रश्न जरी एक आठवड्याला पकडले तर 2200 ते 2300 प्रश्नाच्या आसपास आपण कव्हर केलेले आहेत. अजून 1000 प्रश्न आपले कव्हर होतील आणि 2026च्या प्रिलिम्सपर्यंत कुठंतरी माझा टार्गेट आहे की 5000 प्रश्न डिरेक्टली तुम्हाला याच यूट्यूबच्या सेशनातनं एकदाच फ्रीज होईल. म्हणजे नुसतं 26साठी नाही, 27ची बॅच असेल, 28ची बॅच असेल, त्यांच्यासाठी एक प्रॉपर डेटा आपल्याला इकडून भेटून जाईल. तर चला आजच्या लेक्चरला इथंच थांबूया. अभ्यास करत राहा. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. दोन्ही दिवस आपल्याला 2 दिवस झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी पण तुमचा अभ्यास चांगला चालला असेल मी असं अपेक्षा करतो. चला आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.